श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 2023 संपला आहे आणि 2024 चालू झालेलं आहे. तर 2023मध्ये भरपूर जणांना स्वामी सेवा करायची असते, पण काही कारणास्तव त्यांना ते जमत नाही. तर काही हरकत नाही, झालं गेलं ते गंगेला मिळेल असं म्हणायचं आणि नवीन आपल्या वाटेला आपणही चालायला सुरुवात करायची. 2024 हे तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप 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 चांगलं जावं हीच माझ्या माऊली चरणी मी प्रार्थना करणार आहे. तर ज्यांना कोणाला जमलं नाही स्वामींचे 11 गुरुवार करायला, पारायण करायला, तर त्यांनी ह्या महिन्यापासून चालू केलं. ह्या महिन्यापेक्षा ह्या गुरुवारपासून जर तुम्ही चालू केलं तर तर तुम्हाला याचं फळ तुम्हाला नक्कीच माऊली देतील. तर फक्त तुम्हाला एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 11 गुरुवार करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. घरामध्ये आणायचंच नाही आणि करायचंच नाही. तेवढे 11 तुमचे गुरुवार म्हणा. तुम्ही कोणी 11 करतं, कोणी 9 करतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते पूर्णपणे बंद करायचे आहे. तुम्हाला 2 महिने आणि 3 आठवडे तुम्ही 11 करत असाल तर नॉनव्हेज आणायचं नाही आहे. ते बंद केलं तरच माऊली तुमच्यावर कृपादृष्टी ठेवणार आहे. बरेचसे जण म्हणतात काही होत नाही, हे नाही होत, ते नाही होत नाही. पण जे तुम्ही मठात जाता, स्वामींच्या कोणत्याही केंद्रात जाता, तिथेही हे सांगितलं जातं की नॉनव्हेज तुम्हाला जर पारायण करायचं असेल किंवा स्वामींचे 9 गुरुवार, 11 गुरुवार, तर तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला कंपल्सरी बंद करावी लागते. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही ज्यांनी कोणी कधी केलं नाही आहे ना काही माऊलीचं, तुम्ही एकदा तरी स्वामी सेवेत येऊन बघावं आणि स्वामींचे अनुभव तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगशाल का नाही हो ताई हे असं होतं, आज माझ्याकडं असं झालं, माझ्याकडं तसे झाले. मीही बरेचसे माझे अनुभव माझ्या चॅनलमध्ये मी सांगितलेले आहेत. आणि एक सर्वात मोठा आणि डेंजर 2023 चालू झाला, त्याचा मी एक अनुभव तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. पण ज्यावेळेस माझी माऊली मला सांगतील ना का तुझा तो अनुभव तू सांग, तू कशा त्या संकटातून तू बाहेर आली, तर तेव्हाच मी तुम्हाला हा अनुभव सांगणार आहे. तर लवकरच मी तो अनुभव तुम्हाला मी सांगेल, जेव्हा माझ्या माऊलीची मला आज्ञा होईल तेव्हा. तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. तर जे काही कुणाला हे 11 गुरुवार आणि हे पारायणची ताकद एवढी आहे ना का तुम्ही याची काही कल्पनासुद्धा करू शकत नाही आहे. खूप अजिबात कल्पना करू शकत नाही का आपण थोडीशी सेवा करतो आणि माऊली आपण एवढा मोठा मेवा कसं काय देऊ शकते. तर तुम्ही स्वामी सेवेत या, माझी ही तुम्हाला कडकडीची विनंती आहे. खूप लोक नावं ठेवतात. हो, नावं ठेवणाऱ्यांना ठेवू द्या. नावं ठेवायला काही पैसे लागत नाही. आपलं मन तुम्ही असं एकाग्र करा का नाही मला हे करायचंच आहे, तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. माऊलीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं तर असतोच, पण आपलं मनही आपल्याला एकदम एक निश्चयावरती ठेवायचं आहे. तर जे कोणी स्वामी सेवेत नसेल तर त्यांनी आवर्जून स्वामी सेवेत या, हीच माझी इच्छा. चला, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.